DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। या 2 गटात एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीनं हल्ला करत एकमेकांना जखमी करण्यात आले, तर एका जणाचा यात मृत्यू देखील झालाय। नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावामध्ये शुक्रवारी 2 गटात तुफान हाणामारी झाली। दोनही गटांनी कोयता, कुऱ्हाड अशा धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात सागर मारुती भाबड नावाच्या युवकाचा मृत्यू झालाय। मयत सागर भाबड याला सुरुवातीला गाडीनं चिरडत नंतर त्याच्या डोक्यात कोयता आणि कुऱ्हाडीनं वार केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये दोनही गटातील तब्बल 13 जण जखमी झालेत। यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात घडलेल्या या घटनेनं जिल्हा हादरला असून शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच सिन्नर MIDC पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीनं जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। दरम्यान पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे, तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून इतर जखमींवर उपचार सुरू आहेत। आमचे काही चुकी नसताना आम्ही तिडून निघून चाललो होतो, भांडण झालं। आमचा भाऊ तिडून उठत होता, त्याने अनिल बाबड गाडी घेऊन आला। अनिल बाबडनी स्कॉर्पिओ अंगावर घातले, हँडब्रेक लावला, आम्ही गाडी लुटीत होतो। त्यांनी आले, आमच्या डोक्यात दांडे घातले, आम्हाला 50 जणांनी मारलं। त्याच्या स्वतः बाबड तिकून मिरची घेऊन आली, तिने आमच्या डोळ्यात मिरची फेकली आणि त्यांनी डोक्यात सागरभाऊच्या कोयते घालून डोक्याचा फुगा केला। रोशन बाबडी कुऱ्हाड घातली। इकडे संदीप दत्तू केदार दर असं संदीप दत्तू केदार तेव्हा डोक्यात कोयता टाकेल, इकडे डोक्यात कोयता, डोक्यात कोयता। मागचं टायर अंगावर घालून डायरेक्ट डोकं तोडेल कोयत्यानी। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।